मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट केपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा ऑनलाईन फॉर्म हा कसा भरावा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे। तत्पूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ की फॉर्म भरण्यासाठी किती मुदत आहे, काय वयोमर्यादा वगैरे लागणार, ते सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तसेच आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टार्टिंग डेट ही 10 जून 2025 आहे, या ठिकाणी पाहू शकता। तसेच क्लोजिंग डेट म्हणजे फॉर्म भरण्याची लास्ट तारीख ही 3 जुलै 2025 आहे। तसेच ऑनलाईन फॉर्म भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही यांच्या या टेक्निकल हेल्पलाईन नंबरला कॉल करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। तसेच जर जास्त काही प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगितले तरी चालतील। तसेच आता आपण याची ओरिजिनल माहिती जाणून घेऊ की किती पदं आहेत, किती पदं वगैरे आहेत, कोणत्या पदाला काय क्वालिफिकेशन लागणार, तुम्हाला कोणत्या पदाला किती पगार असणार आहे, तसेच तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरणार आहे त्या पदाला कोणत्या कास्टमध्ये किती जागा आहेत वगैरे ते सर्व आपण या गोष्टी या ठिकाणी जाणून घेऊ। तसंच आपण त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका संपूर्ण जाहिरात हा 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे। हा 8 मिनिटाचा व्हिडिओ पहा, तुम्हाला त्या सर्व डिटेल्स वगैरे आहेत ते या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले आहेत। किती पदे आहेत, कोणती पदे आहेत, कोणत्या पदाला किती पगार आहे, त्याच्यानंतर कोणत्या पदासाठी कोणत्या कास्टला किती जागा आहेत वगैरे सर्व डिटेल्स यामध्ये दिलेले आहे। तसेच याच्यामध्ये काय होणार आहे, फी वगैरे किती आहे वगैरे सर्व या डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहेत सविस्तर। 8 मिनिटाचा व्हिडिओ लगेच जाऊन बघा। चला तर आपण मेन व्हिडिओला सुरुवात करू। फॉर्म कसा भरायचा यासाठी या ठिकाणी सुरुवात करू। फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की रजिस्ट्रेशन नावाचं एक बटन आहे, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपण फॉर्म भरण्याला या ठिकाणी आता सुरुवात करू। या ठिकाणी 100पर्यंत लोडिंग घेऊन 1-2-4 सेकंदाचं या ठिकाणी आपण वेट करू। त्याच्यानंतर क्लोज करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव टाका, या ठिकाणी वडिलांचं नाव टाका, या ठिकाणी आडनाव टाका। तसेच या ठिकाणी आईचं नाव विचारलं आहे तर आईचं नाव टाका, पुढे वडिलांचं नाव विचारलं आहे तर परत डबल वडिलांचं नाव टाका। ही जी सर्व डिटेल्स आहेत, ही सर्व डिटेल्स आपल्याकडे जे 10वीचं मार्कशीट असणार आहे त्या मार्कशीटवर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने सेम नाव या ठिकाणी टाकायचं। त्याच्यावरचं स्पेलिंग वगैरे तुम्ही या ठिकाणी बघून नाव टाकू शकता। तसंच हे डिटेल्स टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला विचारेल तुमच्या नावामध्ये बदल आहे का। जर लग्न झालेल्या लेडींच्या नावात बदल असतो तर त्यांनी या ठिकाणी येस करायचं आहे। ज्यांच्या नावात बदल नाही आहे त्यांनी नो करून घ्यायचं आहे। ज्यांच्या नावात बदल आहे त्यांनी येस करून तुमचं जे नाव बदललेलं आहे ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे पुढच्या। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। जन्मतारीख टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं जेंडर वगैरे लिंक वगैरे सिलेक्ट करायचं आहे। लेडीजने फिमेल्स करा, मुलांनी किंवा पुरुषांनी या ठिकाणी मेल सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। हा सेम मोबाईल नंबर आपल्याला या कॉलममध्ये पण टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी टाकून घ्यायची आहे। सेम ईमेल आय डी आपल्याला पुढच्या कन्फर्म ईमेल आय डी या बॉक्समध्ये पण टाकून घ्यायचे आहे। ते टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन तुमचं मुक्त विद्यापीठमधून झालेलं आहे का। तर झालं असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ते झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला 10वीचा जो सीट नंबर आहे तो 10वीला जो सीट नंबर होता तो सीट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। 10वी कधी पासआउट झाला तो वर्ष आणि मंथ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एक्झाम सेंटर सिलेक्ट कसं करायचं या ठिकाणी मी दाखवतो। पहिल्यांदा परीक्षा केंद्र पसंती क्रमांक 1 याच्यावर आपल्याला क्लिक करून घेऊ। त्याच्यानंतर तुम्हाला हे जे सेंटर आहेत सर्व यापैकी तुम्हाला जे सेंटर जवळ पडतं ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तसेच 2 नंबरला पण तेच आहे। पहिल्यांदा आपण सांगली केलं तर सांगलीनंतर तुम्हाला दुसरं कोणतं सेंटर जवळ आहे तेच सेंटर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तिसरं जे सेंटर आहे त्याच्यामध्ये जास्त सेंटर नाही आहे, ते कमी सेंटर येतात। मेन जे सिटी आहे ते सेंटर दाखवत आहे, तर या ठिकाणी तुम्ही जे मेन सेंटर तुम्हाला जवळ पडतं ते लास्टला तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। हे सेंटर सिलेक्ट करून झाल्यानंतर या ठिकाणी टिपचं जे बटन दिसत आहे ते आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जनरेट OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। सेंड OTP बटनावर क्लिक केल्यानंतर इथं कॅप्चा टाकून सबमिट करून घ्यायचा आहे। सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला एंटर OTP या रकान्यात टाकून व्हॅलिडेट OTP या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे। ग्रीन कलरमध्ये दिसत आहे त्याच्यावरती पाहू शकता या ठिकाणी OTP व्हेरीफाय झालेला आहे। तुम्हाला OTP हा मोबाईलवर किंवा ईमेल आय डीवर येऊ शकतो, तेव्हा दोन्हीकडे पण चेक करा। त्याच्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री बटनावर क्लिक करून खाली दिलेलं कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने।
त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. टाकलेली सगळी माहिती या ठिकाणी दिसेल. सगळी माहिती बरोबर एकदा चेक करून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे व्हेरीफायचे जे बटन आहे ते प्रत्येक ठिकाणी येस करून घ्यायचं आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस येईल. या ठिकाणी आपल्याला पोस्ट सिलेक्शन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता क्लिक हिअर टू अप्लाय द पोस्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आता पोस्ट आपण सिलेक्शन करून घेणार आहे. तुम्ही कोणत्या पोस्टला अप्लाय करणार वगैरे ते या ठिकाणी सर्व दिसेल. तर या ठिकाणी आपण पोस्ट सिलेक्शन वगैरे करून घेऊ. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी टिप या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे मगाशी केलं तसं. त्यानंतर अप्लाय पोस्ट पदाची निवड करा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. यामध्ये सर्व जे पोस्ट दाखवत आहे जे पदासाठी फॉर्म सुटलेले आहेत त्यापैकी कोणतं पण एक पोस्ट सिलेक्ट करा ज्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. तर या ठिकाणी मी एक फार्मासिस्ट म्हणून हे सिलेक्ट करतो. मी हे सिलेक्ट केले तर या ठिकाणी तुम्ही कोणतं पण पोस्ट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर फॉर्म भरायची प्रोसेस ही सर्व पोस्टसाठी सेमच असणार आहे. त्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी आपल्याला विचारेल की तुम्ही मॅरिड वगैरे आहात का. तर या ठिकाणी आपल्याला मॅरिडचं स्टेटस विचारेल. या ठिकाणी तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड म्हणून करा. जर लग्न झालं नसेल तर अनमॅरिड सिलेक्ट करा वगैरे काय झालं सर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात वगैरे आहात का. जर कर्नाटक सीमा बाउंड्रीवर जर तुम्ही राहत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. जर तुम्ही येस केले तर त्याचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर बाकीचे प्रोसेस आपण टाकलेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली स्वतःची माहिती टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता नॅशनॅलिटी विचारेल तुम्हाला इंडियन नॅशनॅलिटी वगैरे आहेत का. तर या ठिकाणी इंडियनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ती विचारेल तुम्ही महाराष्ट्राच्या डोमासील वगैरे रहिवासी आहात का. तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्र डोमासील येस केल्यानंतर या ठिकाणी पुढची माहिती टाकायची आहे जी तुमच्याकडे कोणतं या ठिकाणी सर्टिफिकेट अवेलेबल आहे. तुमच्याकडे डोमासील सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडलेला दाखला आहे. त्यापैकी तिन्ही डॉक्युमेंटपैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असणे या ठिकाणी गरजेचं आहे. तर या ठिकाणी जर तुमच्याकडे डोमासील असेल तर या ठिकाणी डोमासील कार्यालयाचं नाव टाकून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे डोमासील असेल तर डोमासील सर्टिफिकेट लिहिलेलं असतं बघा खाली कोपऱ्यात एका लिहिलेलं असतं. सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट या ठिकाणी तिन्हीपैकी कोणतं नाव आहे ते बघायचं आहे आणि ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डोमासील किती तारखेला काढलं ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर डोमासीलचे सिरियल नंबर जो असतो सर्टिफिकेट नंबर तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने तुमच्याकडे जर शाळा सोडलेला दाखला असेल किंवा जन्माचा दाखला असेल तर त्या पद्धतीने या ठिकाणी डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. ती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमची कोणती कास्ट आहे या ठिकाणी आपल्याला बघून घ्यायचं आहे. कोणती कास्ट आहे त्याच्यानुसार कास्टची डिटेल्स टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमची कास्ट कोणत्या कार्यालयामधून काढली ती कार्यालयाचे या ठिकाणी नाव टाकून घ्या. मागाशी सांगितल्याप्रमाणे सब डिव्हिजनल ऑफिसर असेल, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असेल, तहसीलदार असेल ते कोणतं असेल ते टाकून घ्या. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी काढलं ते तारीख टाकून घ्या. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर म्हणजे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे. हे डिटेल्स टाकून झाल्यानंतर त्या ठिकाणी विचारेल नॉन क्रिमिनल. जर तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी SC कास्ट असेल, VJ कास्ट असेल, NTB, NTC, NTD, SBC, OBC किंवा SCBC ह्या जर कास्ट असेल तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. सेम नॉन क्रिमिनलचे डिटेल्स पण त्याच पद्धतीने टाकून घ्या. कार्यालयाचं नाव, तारीख आणि सिरियल नंबर हे डिटेल्स टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला खाली हे जे 5 डॉक्युमेंट विचारत आहे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पासपोर्ट किंवा बँक पासबुक ह्या 5 डॉक्युमेंटपैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते आपण या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. तर ते या ठिकाणी आपण पॅन कार्ड आता सध्या येस करून घेऊ. बाकी सगळ्याला नो करून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर पॅन कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे पहिल्या कॉलममध्ये तुमच्या पॅन कार्डचा जो नंबर आहे तो. त्यानंतर सेम पॅन कार्डवर जसं नाव आहे तसं या पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर आपण क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर ओके करू. या ठिकाणी डेटा सक्सेसफुल झाला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्नोत्तर विचारेल म्हणजे तुम्हाला कोणतं आरक्षण वगैरे भेटतं का, तुम्ही कुठं काम करता वगैरे ते सर्व विचारेल. तर त्या पद्धतीने तुम्ही यस और नो करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी सर्व डिटेल्स वाचून घ्या. तुम्हाला कोणतं आरक्षण भेटतं, कोणता फायदा भेटतो, कोणता नाही ते त्या पद्धतीने तुम्ही यस और नो या ठिकाणी करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मला कोणतं आरक्षण भेटत नाही, कोणत्या प्रवर्गात मोडत नाही तर या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी नो करून घेत आहे. या ठिकाणी क्रिमिनल केस वगैरे विचारेल, तुमच्याकडे कोणतं केस वगैरे झालं होतं का, तुमची वागणूक वगैरे कशी होती ते प्रत्येक ठिकाणी विचारेल. तर त्या ठिकाणी तुम्ही येस और नो करून घेऊन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटन करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ॲड्रेस
फर्स्ट लाईनमध्ये तुमच्या गावाचं नाव टाका, ॲट पोस्ट जे गावाचं नाव असेल ते टाका. दुसऱ्या लाईनमध्ये तुम्हाला जर एखादा लँडमार्क असेल, रोड असेल, मेन रोड, ते नाव टाकून घ्या. कंट्रीमध्ये आपल्याला इंडिया सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या. डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करून घ्या. पोस्टल कोड म्हणजे पिनकोडमध्ये आपल्याला तुमच्या गावाचा पिनकोड जो आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो तुमचा झाला करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर तुमचा सेमच असेल तर आपल्याला या ठिकाणी या बटनावर परमनंट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर वरती टाकलेला ॲड्रेस खाली ॲटोमॅटिक येईल. तो ॲड्रेस आल्यानंतर आपल्याला सेव्ह नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी ॲड्रेस टाकून घेतलेला, त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर आपण क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विचारू तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, तर या ठिकाणी येस या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी 10वीची डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. तुमचं 10वीला कोणता बोर्ड होता तो पासिंग बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर 10वीला ज्या शाळेत होता त्या शाळेचं नाव टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी विचारलं तुमचं पर्सेंटेज होतं का CGPA होतं ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज, CGPA असेल तर CGPA, शक्यतो पर्सेंटेज होतं भरपूर जणांना. त्याच्यानंतर मॅक्झिमम मार्क्समध्ये तुम्हाला कितीपैकी मार्क्स होते, 500 पैकी 600 पैकी, ते या ठिकाणी 500 पैकी 600 किंवा त्यानंतर ऑप्टेन मार्कमध्ये तुम्हाला जेवढे मार्क पडले तेवढे टाकून घ्यायचे आहेत. कुणाला 300 पडले असतील, 350, 327, 328, जे तुम्हाला मार्क पडले असतील ते या ठिकाणी टाकून घ्या. ते टाकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस 12वीचे डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे. सेम या ठिकाणी 12वीचा बोर्ड सिलेक्ट करा, 12वीच्या कॉलेजचं नाव, पर्सेंटेज, CGPA काय होतं ते सिलेक्ट करा. त्यानंतर ऑप्टेन मार्क मध्ये तुम्हाला पडलेले मार्क, त्याच्यानंतर मॅक्झिमम मार्कमध्ये तुम्हाला असणारे मार्क 500 असेल, 600 असेल किंवा 750 पैकी असेल, तुमच्या मार्कशीटवर बघून तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा. त्यानंतर इयर ऑफ पासिंगमध्ये तुमची 12वी कधी झाली ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमची 12वी जर समजा 2015 झाली असेल, 2015 या ठिकाणी सिलेक्ट करून या पद्धतीने घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची माहिती या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ग्रॅज्युएशन टाकणे या ठिकाणी गरजेचं आहे. तर या ठिकाणी ग्रॅज्युएशनची आपण B फार्मसीसाठी करत होतो तर फार्मसी सिलेक्ट करू. त्याच्यानंतर आपल्याला फार्मसीच्या कॉलेजचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फार्मसी कधी पासआउट झाला ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. पर्सेंटेज, CGPA, ऑप्टेन मार्क आणि ऑप्टेन मार्क म्हणजे तुम्हाला मिळाले मार्क, मॅक्झिमम एकूण मार्क म्हणजे तुम्हाला जेवढे मार्क्स असतील या ठिकाणी तुम्हाला असू शकतं 1200 पैकी, 1800 पैकी, 2000 पैकी, ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. तर तुमच्या या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तर या ठिकाणी विचारेल आता आपण फार्मसी पोस्टसाठी अप्लाय करत आहे, तर या ठिकाणी तुम्हाला विचारेल तुमच्याकडे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल वैध नोंदणी प्रमाणपत्र वगैरे आहे का, तर या ठिकाणी येस म्हणून करून घ्यायचं आहे फार्मसीवाल्यांनी. त्याच्यानंतर जर तुम्ही जो पद सिलेक्ट केला असेल त्या पदाप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन विचारणार आहे. त्या पद्धतीत तुम्ही या ठिकाणी क्वालिफिकेशनचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर एक्सपिरियन्स विचारत असेल, म्हणजे तुम्हाला जे पोस्ट टाकले आहेत त्या पोस्टला जर एक्सपिरियन्स गरज असेल तर या ठिकाणी एक्सपिरियन्सचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर खाली आपल्याला सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ही एज्युकेशनची डिटेल्स सर्व टाकून झाली आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिटेल्स सेव्ह होतील आपल्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे, लक्ष द्या. या ठिकाणी फोटो वगैरे कसे अपलोड करायचे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे फोटो अपलोड करा. या ठिकाणी आपल्याला स्कॅन कॉपी आपला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा. त्यासाठी या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता क्लिक हिअर टू कॅप्चर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक सेल्फी अपलोड करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला सेल्फी अपलोड करायचा आणि या ठिकाणी आपल्याला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. तर पहिल्यांदा या ठिकाणी सेल्फी अपलोड घेऊन दाखवतो कशा पद्धतीने करायचे. त्यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. हे बटन आहे त्याच्यावरती. जर तुम्ही हा फॉर्म कम्प्युटरवर भरत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा आपण जी प्रोसेस केली लॉग इनची आत्तापर्यंत जेवढी फॉर्म प्रोसेस केली ती सगळी प्रोसेस आपल्याला मोबाईलमध्ये करायची आहे आणि इथपर्यंत यायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसेड या बटनावर क्लिक करून तुम्हाला मोबाईलमधून सेल्फी अपलोड करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला कम्प्युटर लॉग इन करून परत कॉम्प्युटरवरती तेच अपलोड करून घ्यायचे आहेत. तर त्या ठिकाणी आता आपण मोबाईलवर लॉग इन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर क्लिक हिअर अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मायक्रोफोन ऑफ वगैरे ऑन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला फोटो कॅमेरा ओपन होईल. त्याच्यानंतर खाली क्लिक हिअर बटन दिसेल, त्या क्लिक हिअर बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपला फोटो या ठिकाणी अपलोड झालेला दिसून येतो. तर पाहू शकता या ठिकाणी सेल्फी अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसरा ऑप्शन आहे तो या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या या पोस्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याकडं
फोटोची साईज ही 80 KB ते 200 KBमध्ये असली पाहिजे आणि फोटोचा बॅकग्राऊंड हा व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड असला पाहिजे. तर या ठिकाणी आपण आता फोटो अपलोड करून घेऊन दाखवतो. तर या ठिकाणी आपल्याला गॅलरीमध्ये यायचं आहे फोटो अपलोड करायला. तुम्ही फाईल मॅनेजरमध्ये या वगैरे तुमचे काय असेल ते ऑप्शन त्याच्यामध्ये येईल तुम्ही. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता फोटो या ठिकाणी आलेला आहे. पाहू शकता या ठिकाणी फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लोज ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कॅप्चर फोटो पण अपलोड झालेला आहे आणि व्ह्यू अपलोड फोटो पण अपलोड झालेला आहे. दोन्ही फोटो या ठिकाणी अपलोड झाले. त्याच पद्धती खाली सिग्नेचर पण करून घ्यायचे आहे अपलोड 2 नंबरच्या ऑप्शनला. सिग्नेचरची साईज ही 80 KB ते 200 KB पाहिजे. तर या ठिकाणी आपण सिग्नेचर पण एकदा अपलोड करून घेऊ. या ठिकाणी सिग्नेचर पण अपलोड झाले. त्याच्यानंतर क्लोज करून घेऊ. त्याच पद्धतीने आता आपल्याला खालची पण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. फोटो सिग्नेचर झालेलं त्याच्यानंतरची प्रोसेस दाखवतो. त्यानंतर या ठिकाणी 10वीचं मार्कशीट अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली डोम असेल, त्याच्यानंतर खाली जाती सर्टिफिकेट, त्याच्यानंतर खाली नॉन क्रिमिनल, त्याच्यानंतर पुढं पॅन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे. ज्या पद्धतीने फोटोज अपलोड केले त्याच पद्धतीने हे डॉक्युमेंट्स पण अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. सर्व घोषणापत्र डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहे. सर्व अपलोड झाल्यानंतर एकदा प्रिव्ह्यू करून चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी प्रिव्ह्यू करण्याचे अधिकार जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे डॉक्युमेंट PDF स्वरूपात अपलोड करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी दाखवतो. PDF स्वरूपात करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी पाहू शकता ओनली PDF 100 KB ते 200 MBमध्ये तिची साईज हवी. या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतलेले आहेत आपण. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून घ्यायचं एकदा आपल्याला. फॉर्म येईल. फॉर्म सगळा चेक करून घ्यायचा बरोबर आहे का नाही वगैरे सगळं चेक करून घ्या. स्पेलिंग वगैरे सगळं. त्याच्यानंतर ओके करून घ्यायचं खाली. त्याच्यानंतर करू सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पण असा अलर्ट येत असेल तर या ठिकाणी काय करायचं मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी क्लोज करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला जे आपले हे आहे कॅप्चर फोटो, त्याच्यानंतर अपलोड केलेला फोटो, त्याच्यानंतर सिग्नेचर, हे जे 3 ऑप्शन अपलोड केलेले ते एकदा आपल्याला व्ह्यू करून चेक करून बघायचे आहेत. हे चेक केलं, सेव्ह चेक केले, सिग्नेचर चेक केली. आता हे 3 डॉक्युमेंट चेक करून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा सबमिट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला फॉर्म हा सबमिट होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करायसाठी आपण आपल्या या पेमेंटच्या ऑप्शनवर येऊ. पेमेंटच्या ऑप्शनवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा इंटरफेस येईल. असा इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्याकडे आहे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI. या ठिकाणी आपण UPI सिलेक्ट करून घेऊ पेमेंटच्या ऑप्शनसाठी. त्यानंतर जनरेट QR या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. जनरेट QR बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी QR कोड ओपन होईल. जर तुमच्याकडे QR कोडची फॅसिलिटी नसेल तर या ठिकाणी तुम्ही UPI ID पण टाकू शकता किंवा हा QR कोड पण स्कॅन करून घेऊ शकता. दोन्हीपैकी कोणतं पण काही पण करू शकता. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक रिक्वेस्ट जाईल. तुम्ही रिक्वेस्ट पाठवायची आहे आपल्या UPIच्या IDवरती. तुमचं Google Pay असेल, फोनपे असेल त्याच्यावर तुम्ही रिक्वेस्ट टाका. त्याच्यानंतर तुम्ही मोबाईलमधून पेमेंट करून घ्या. मोबाईलमधून तुमच्या पेमेंट कट झाले या ठिकाणी तुम्हाला बॅकचं किंवा रिफ्रेशचं बटन दाबायचं नाही. मोबाईलमध्ये पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन तयार होईल. या ठिकाणी वरच्या कोपऱ्यात प्रिंटचं ऑप्शन येईल. त्या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही याचा या ठिकाणी पेमेंट प्रिंटआउट काढून घ्यायचे. या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तसेच या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं 10वी पूर्ण झाले असेल तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये 10वी पासवर भरती निघालेले आहे. त्याचे पण फॉर्म कसे भरायचे या ठिकाणी त्याचा पण आपण व्हिडिओ केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या अपलोड व्हिडिओ केलेला तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. पाहू शकता या ठिकाणी आपले हे चॅनल आपण ओपन करत आहे. या चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण. हा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. 10वी पासवर फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही संभाजीनगरमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. या पद्धतीने हा व्हिडिओ जास्त माहितीसाठी किंवा ह्याचा एक्स्ट्रा माहितीसाठी याचं हॉल तिकीट कधी येणार, याची परीक्षा कधी असणार हे जर माहिती जाणून घ्यायची असेल त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण वेळोवेळी ती माहिती आपल्या चॅनलवर येत राहते. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.